नमस्कार, मी प्रदीप कुमार आणि तुम्ही बघत आहात PR मीडियाचा न्यूज अपडेट कार्यक्रम। रोज नवीन आणि ताज्यातरीन बातम्या बघण्याकरिता तुम्ही PR मीडियाच्या डिजिटल माध्यमांना सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। चला तर बघूया आत्ताची नवीन बातमी। मागील 30 वर्षापासून निरंतर समाजसेवेमध्ये काम करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेतील प्रभाग 14 गिट्टीकदान परिसरात राहणाऱ्या करुणाताई सिद्धार्थ घरडे निरंतर समाजसेवा करणाऱ्या समाजसेवी म्हणून ओळखल्या जातात। चला तर बघा मागील 30 वर्षांचा करुणाताईंचा प्रवास। करुणाताई घरडे, आपण जे गिट्टीकदान एरिया आहे, नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग 14 चा एरिया पडतो, इथे सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमची एक ओळख आहे। तुम्ही या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता काय स्वप्न तुमच्या मनातले आहेत? स्वप्न आमच्या मनातले आहेत की नागपूर महानगरपालिकेचे आता इलेक्शन झाले पाहिजे। 19 पासून थांबलेले आहेत, ते झाले पाहिजेत। नागपूर महानगरपालिकेचे इलेक्शन झाले की आम्ही म्हणजे कामाला लागलो पाहिजे, नगरसेवक बनलो पाहिजे। आमचे स्वप्न आहेत की नगरसेवक झाल्याच्या नंतर आम्ही वस्तीचा, प्रभागाचा, सगळ्यांचा विकास केला पाहिजे, ही माझी स्वप्न आहे। सध्या तुमच्या या क्षेत्रामध्ये गिट्टीकदान प्रभाग समस्या प्रामुख्याने आहे असं तुम्हाला वाटतं? समस्या तर भरपूर आहेत दादा। गेल्या कितीतरी म्हणजे 19 पासून कोणी नगरसेवक आहेत नाही। गटरची समस्या आहे, नळाची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, रोडची समस्या आहे, प्रत्येक समस्या आहे। तर समस्यांचा तर भंडार आहे। समस्या सोडवता सोडवता तर पूर्ण दिवस चालले जातील तरी समस्या सुटणार नाही आहेत। पुष्कळ साऱ्या समस्या आहेत। तुम्ही समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये कशा काय आले? गृहिणी म्हणून तुम्हाला हे कसं जमलं? सर, माझी मुलगी लहान असताना 1996 पासून लेडीज वार्ड झालेला होता, तेव्हापासून मी राजकारणामध्ये आलेली आहे। तेव्हा पहिल्यांदाच इलेक्शन लढले होते आणि आता कमीत कमी 30 वर्ष झाले आहेत मी राजकारणामध्ये आहे। राजकारण, समाजकारण हे दोन्ही मिळून करते। विहाराची सचिव म्हणून सुद्धा मी काम केलेलं आहे। त्याच्यानंतर मी 2दा इलेक्शन लढली। खैरलांचे आंदोलन झाले तेव्हा 15 दिवसासाठी आम्ही जेलला गेलेलो होतो, 5 बाया मिळून। त्याने तेव्हापासून माझी चळवळ सुरू आहे सर। आणि प्रत्येक राजकारण असो, समाजकारण असो, त्या कारणामध्ये मी चळवळीने हिस्सा घेत राहते। बाबासाहेब जयंती असो, काही हनुमान जयंती असो किंवा ईद मिलादुन्नबी असो, ते 30 वर्षापासून माझं कार्य सतत सुरूच राहते सर आणि ते मी करत राहते। 30 वर्षाआधी जेव्हा तुम्ही विचार केला की समाजकारण करायचं, राजकारण करायचं, राजकारणाच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची, जनतेची सेवा करायची, असं विचार करून जेव्हा तुम्ही आले तेव्हा सर्वात आधी तुम्ही कोणत्या पक्षाशी जुळले आणि कोणत्या पक्षापासून तुम्ही राजनीतीला सुरुवात केली? सर, सगळ्यात आधी 1996 मध्ये मी जनता दलच्या पक्षाची तिकीट घेऊन लढलेले होते आणि मी 3ऱ्या नंबरवर होते। प्रभाग 56 होता तेव्हा, सुरेंद्रगडमधून 3ऱ्या नंबरवर होते। त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा लढले, इंडिपेंडंट लढले। माझं चुनाव चिन्ह रोडवर होतं आणि त्याच्यानंतर मी 3ऱ्यांदा, आता म्हणजे कमीत कमी मला 15 ते 20 वर्ष झाले आहेत मी काँग्रेस पक्षात जुळलेली आहे आणि आमदार विकासभाऊ ठाकरे यांच्यासोबत मी काम करत आहे। आणि मागच्या वर्षी सुद्धा मी तिकीट मागितली होती प्रभाग 14 मधून, पण ती मिळाली नाही मला। आणि विकासभाऊंनी म्हटलं होतं की मला तुम्ही ताई पुढच्या वर्षी आपण बघूया म्हणून, आणि त्यांच्या बोलण्यामुळे मी फॉर्म वापस घेतलेला होता मागच्या वर्षी। आता यावर्षी माझी पूर्ण तयारी आहे सर। यावर्षी मला इलेक्शन पण लढायचं आहे। काँग्रेस कमिटीमध्ये काम करता वेळी तुम्हाला नेमक्या कशा पद्धतीच्या अडचणी येतात आणि तुमचा अनुभव काय आहे एकंदरीत? नाही सर, अडचणी तर मला येतात, पण विकास भाऊ आहेत आता सोबतीला, तर मला तेवढं काही भासत नाही। आणि दक्षता कमिटीमध्ये मी सदस्य म्हणून काम केलेलं आहे, राशनिंग कमिटीमध्ये। आणि विकास भाऊ आहेत, नेहमी मला मार्गदर्शन करत राहतात, त्यामुळे मला जास्त म्हणजे अडचणी येत नाही। इतर पक्षांच्या राजकारणासारख्या जर विचार करतो म्हटलं तर काँग्रेसचं राजकारण इतर पक्षाच्या राजकारणापेक्षा वेगळं कसं, असं तुम्हाला कसं वाटतं? जो काँग्रेस पार्टी आहे, सेक्युलर पार्टी आहे, जे दुसरी जे विरोधात पार्टी आहे ते कसं एका धर्माला मानणारी पार्टी आहे। तर आम्हाला काँग्रेस पार्टी मनापासून सेक्युलर राहिल्यामुळे आम्ही त्या पार्टीच्या साथमध्ये आहे आणि हमेशा राहणार आहे। आमची जे प्रभागची जनता आहे ते आम्हाला बघून काँग्रेसच्या सोबत हमेशा इथे राहतात।